तुला 17 वेळा म्हणलं होतं आपल्या पोराला नांदेडला ठेवू नये, घरीच अभ्यास करू देऊ, डोळ्यासमोर राहते. पण मग खोदच मिटू लागलीस की तू. आमक्याचं पोरग नांदेडला ठेवलं, तमक्याचं पोरग नांदेडला ठेवलं. आपलं बी पोरग नांदेडला ठेवा किंवा ठेवलं की आता पोरग नांदेडला. आता मला तरी काय माहित हो? मला वाटलं नांदेडला ठेवलं पोरग शिकत आहे काही की. मला माहित होतं का असली दिवे लावताय ते. नुसतं आबागी तोंडाचा आहे. आता तुमचं मधातच का आहे? आई त्याची माय म्हणली की रे ते कुठले की दिवे लावलेत म्हणून, त्याच्या ध्यानातच राही ना. तुम्ही तरी पटकन बंद करा. लाईट बिल काय उलीसही आले का? तुम्ही जरा गप बसा. गप बसा म्हणजे भले मला बिल भरायचं नसेल, पण पैसा काय झाडाला लागालाय? अहो नाना काय विषय आहे तुम्हाला माहित तरी आहे काय? हा आई माहित आहे की विषय मला. आपल्या किसण्याबद्दलच बोलाल्या की. तुला सांगतो ते पोरग निव्वळ गाढव आहे. एक काम धड करना. मी त्याला महाग तवा म्हणलो, अरे बापू मला तांब्याभर पाणी दे माय. तर म्हणला मला अभ्यास करायचा आहे. हो तुम्ही सांगत गेला त्याला काम. नुसतं त्याच्या माग काम काम काम. तुमच्यामुळे त्याला मार्क कमी पडले. तर आई मी तांब्याभर पाणी मागितल्याने त्याचे मार्क कमी पडलेत का? काही उग बोलायचं आपलं. मी काय त्याला नांदेडला त्या रूमला जाऊन पाणी मागितलं होतं? आपल्या इथं घरी आल्यावर मी मागितलो. काय बाई आहे बापा. काय बी झालं की कशाचं खापर मैया डोसक्यावर फोडायचंय. नाही मी म्हणते तुम्हाला माहित होतं त्यानं 12वीला आहे तर कशाला त्याला काम सांगायचं? बघ बघ कशी बोलाली तुझी बायको. तू या समोर बोलाली की नाही? तुम्ही दोघं बी जरा गप बसता काय? आधीच वरून त्या पोराचं टेन्शन आणि तुम्ही इथं भांडणं करायला. आई मला काय भांडणाचा उलस आहे का? तुझीच बायको त्या खुत्र्या बुद्र्या काढाली. हो हो तुम्हाला भांडणच करू वाटाना तर भांडणाचा जोर मलाच आहे. मीच भांडणं करते. मला घरात भांडणं नसली की कर म्हणा. बघ कशी तोंडानं कबूल कराली. तुम्ही जरा गप बसा. मग डोसकं जास्त गरम करू नका बरं. सुन बाई त्याचं डोसकं गरम झालंय, जरासा घुटभर चहा करून दे, मग थंड होतंय. चहा त्याला पियाचा नाही, तुम्हाला पियाचा आहे म्हणून सांगा की. उग दुसऱ्याचं निमित्त लावता. बघ तू या समोरची गोष्ट आहे. महागाऱ्या म्हणल्यावर तरी खरं वाटायचं नाही. अरे घोटभर चहा करून दे म्हणलं तर हिने देईना म्हणाली. बघा किती लबाड बोलाले तर बरं, किती लबाड बोलाले तर. तुम्हाला दिलं नाही. मी कवा म्हणलं तुम्हाला चहा करून दे ना? मी म्हणलं का चहा करून दे ना? सकाळपासून 3दा चहा पिले तर 3दा आणि अजून वरून मी चहा दे ना. माणूस एवढं करून मी नाही म्हणलं माणसाला कसं वाटतंय बरं. काही बी झाले की गळा काढतीस. अरे तू तरी जरा गप बसतीस का? ना काय विषय चालू आहे? तुम्ही काय बोलाल्या? तिला काय करायचं कोणाचं काही का होईना. आपलं आपलं खाऊन पिऊन टाइम तुम राहतात. आई मी काय खोटं बोलालो का? खरं तेच बोलालो की. खरं बोललं की कसं मिरच्या झोंबतात. अहो आज किसनच्या 12वीचा रिझल्ट होता. असेल की मग. आता मला तरी काय माहित मी 12वीला होतो का? अहो तुम्ही नव्हत्या 12वीला, पण ते नंतर होता की. त्याला मार्क कमी पडले तर. आई नांदेडला राहून काय मग त्यानं ढोरं वळलाय का? अभ्यास कराव की. कोण्या तरी पोरीच्या माग चप्पल फाटोस तर हिंडला असेल. बसावं ग गुणानं. माझ्या लेकरावर तुपाने घेऊ नका बरं. त्यानं दिवस रात्र डोळे फोडून अभ्यास केलाय. जस काही ना त्या नांदेडला रूमला जाऊन बसली होती बघत त्यानं काय करायलाय आणि काय नाही ते. अहो नाना तुम्ही शहाणी सुरती हाव. कशाला येडीच्या नादाला लागायला तुम्ही? हो मी येडी आहो. लोकांच्या मागे दगड घेऊन लागायले मी. माझ्यासारख्या येडीला कशाला ठेवता तुमच्या घरात? द्या की मला माहेरला हाकलून. बाईला काय ताप झाला व. एक वरचढ माणसं माझ्या नशिबाला भेटले. तर त्या पोराला 12वीला मार्क कमी पडले त्याचं टेन्शन कमी आणि तुमचं टेन्शन जास्त आलंय मला. अरे तवापासून बघालो मी मार्क कमी पडलेत मार्क कमी पडलेत म्हणाला. असे तरी किती मार्क कमी पडलेत किसण्याला? 3% कमी पडले. 3% पडले असल्यावर त्यानं पास होत होता होय? अहो पास झाले हो त्यानं. मग
3% जर पडले असते तर 100% पैकी 100% मिळाले असते. अरे बापू, आमच्या वक्ताला 35% जरी पडले तरी पोर गावाना हलगी लावून पेढे वाटीत हिंडत होते. काय कलियुग आले बापा. 100ला 3% कमी पडलेत म्हणून एवढं रामायण महाभारत चालले घरात.